एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी 1568 सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 6708। कोरोनाला हरवण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे विडी कामगारांचा रोजगार बुडाला असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याने शासनाचे लक्ष त्यांच्या प्रश्नाकडे द्यावे या उद्देशाने सोमवार दिनांक 18 मे रोजी सर्व विडी कामगारांनी घरी बसूनच एक दिवसीय लाक्षणिक संप केला आहे व आपल्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहे। कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असून हा लॉकडाऊन 31 मे पर्यंत जाहीर करण्यात आला आहे। त्यात विविध आस्थापनांना ग्रीन व ऑरेंज झोन मध्ये परवानगी देण्यात आली आहे। मात्र विडी कारखान्यांना परवानगी न दिल्याने या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने सिन्नर तालुक्यात महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांचा विचार शासन दरबारी व्हावा यासाठी सोमवार दिनांक 17 मे रोजी सर्व विडी कामगारांनी आपापल्या घरातच राहून एक दिवसीय लाक्षणिक संप केला असून विडी मालकांनी विडी कारखाने त्वरित सुरू करावेत व शासनानेही विडी उद्योग सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। मालकाने आम्हाला कारखाने उघडून द्यावा, आम्हाला काम द्यावा। आम्ही 3 महिन्यापासून घरात बसलेले, काय करायचं आम्ही? एकदा आता या वयामध्ये काम करायची नाही पण करावं लागत पोटा करता। थोडं कोय ना काय कर ना तो टाका चालू राहतो तो बंद झाला ना, काहीतरी करा आमच्या करता म्हणा। आता आमच्या येण्याने सांगितलं आपल्याला आज हे करायचंय, आपल्याला उपोषणाला बसायचंय। आम्ही अजून पाणी सुद्धा पेल नाही, वाजले किती वर। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही केलं ना, अजून बी करणार। 5 वाजेपर्यंत आम्ही जागेवर बसणार आहे। आमचे सगळे सिन्नर तालुक्यातले विडी कामगार आम्ही एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर उपोषणावर बसलेलो आहोत। त्याला कारण आमच्या लीडर युनियननी असा निर्णय घेतलेला आहे की बुवा आम्ही 3 महिने होत आले, आम्हाला आमच्यावर उपासमारीची पाळी आली। आम्हाला कुठलं काहीच नाही, तर निदान आमचे कारखाने जर आम्हाला मोकळे करून दिले तर आम्हाला काहीतरी त्याच्यातून हालचाल करता येईल, 4-2 रुपयाचं आम्हाला काम करता येईल आणि आम्ही सांभाळून काम करू। मी एक विडी कामगार आहे आणि आजच्या कोरोना संदर्भामध्ये आज आमचा उपोषणाचा दिवस आहे 18 मे। आज आम्हाला 2 महिने होऊन गेलेले आमचे कारखाने बंद होऊन। या परिस्थितीमध्ये आमचे कारखाने बंद असताना आमच्या मालकांनी आमची दखल घेतलेली नाही आहे। केंद्र सरकार राज्य सरकार यांनी आमची दखल घेतलेली नाही आहे। आम्ही आमचं पोटपाणी, आमची फॅमिली, आमचं घर संसार सगळं विड्यांवर अवलंबून आहे। आजच्या स्थितीला आमच्या कामगारांनी करायचं काय? आज आमचं सगळं विडी कामगारांचं जे आहे उदरनिर्वाह सगळं विड्यांवर अवलंबून असताना कामगार किंवा केंद्र सरकार राज्य सरकार हे आमच्याकडे लक्ष का देत नाही, हा मोठा आज प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला आहे। जर दारू उद्योगधंदे दारूची दुकानं चालू करू शकतात तर आमचा पोटा पाण्याचा प्रश्न असलेला विड्या कारखाना का चालू करू शकत नाही? आज मला या सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे। दारू धंद्यामधून जर सरकारला पैसा मिळतोय पण आज पोट पाणी चालवण्यासाठी आम्हाला घरामध्ये आमचा उद्योगधंदा चालू करा। आज आमचा कामगार उपाशी राहिलेला आहे। माझी एक विनंती आहे, आज आम्ही घरामध्ये बसून उपोषण करतोय पण उद्याची स्थिती अशी राहणार आहे जर सरकारने जर आमचा विचार केला नाही तर उद्याच्या स्थितीला सिन्नर तालुका विडी कामगार संघ ह्या युनियनची मी एक कार्यकर्ते असून आणि एक विडी कामगार असून मी ह्या स्थितीला असं आव्हान करते सरकारला, जर आजच्या परिस्थितीला जर आमचा जर मालक वर्गाने किंवा सरकारने जर विचार नाही केला तर उद्याच्या स्थितीला आमच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार माननीय कॉम्रेड राजू देसले सर, कॉम्रेड नारायण शंकर आडणे यांच्या आदेशानुसार उद्याच्या स्थितीला जे काही पुढे पाऊल उचलले जाईल त्याला फक्त कारणीभूत सरकार राहणार आहे। आणि आजच्या स्थितीला जर कामगारावर जर उपासमारीची वेळ येत असेल किंवा उपाशी मरण्याची वेळ येत असेल, कोरोना हा जगजाहीर झालेला रोग असून
या सगळ्या स्थितीत जगण्याची जी धडपड आहे त्या धडपडीमध्ये उद्योगधंदे चालू केले आहे, पण अशाही परिस्थितीमध्ये सरकारने आमच्याकरता, आमच्या विडी उद्योगांकरता, आमच्या विडी कामगारांकरता, आमच्या लेकरांकरता विडी उद्योग हा चालूच करावा। महाराष्ट्र विडी कामगार फेडरेशनच्या आदेशाप्रमाणे सिन्नर तालुक्याच्या विडी कामगारांनी घेतलेल्या निर्णयावरून आम्ही घरी बसून उपोषण करीत आहोत। बिडी मालकांना, बिडी कंपन्यांना सरकारने कारखाने उघडण्यास परवानगी द्यावी व त्यांना खरेदी विक्री करण्यास परवानगी द्यावी म्हणून आम्ही उपोषण करीत आहोत। परवानगी दिल्यानंतर आमच्या बिडी कामगारांना काम मिळेल, त्यांचा रोजगार चालू होईल आणि त्यांच्या अडचणीमध्ये येणारी निवारण होईल। आम्ही सकाळपासून उपोषणाला बसलेलो आहे। दिलेल्या निर्णयाप्रमाणे, सांगितलेल्या ऑर्डरप्रमाणे फक्त आम्ही चहा आणि पाणी घेतलेले आहे आणि आमचं हे उपोषण प्रत्येक विडी कामगार घरामध्ये बसून करून राहिलेलं आहे। तालुका पातळीवरती, शहर भागामधून हे उपोषण सर्रास प्रत्येकजण घरामध्ये बसून करून राहिलेलं आहे आणि आमचं उपोषण सरकारने लक्षात घेऊन सरकारचं लक्ष वेधण्याकरता हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण आमची युनियनची सवय, फेडरेशनची सवय पद्धत अशी शांततेच्या मार्गाने रस्त्यावर जाऊन कलेक्टरला, तहसीलदारांना निवेदन देणं, घोषणा करणं लोकशाही पद्धतीने आमचं आंदोलन असतं। पण आता या आजारपणामुळं, आंतरराष्ट्रीय आजारपणामुळं, या कोविड विषाणूच्या याच्यामुळं लॉकडाऊन जाहीर झालेलं आहे आणि समाजावर नियंत्रण आलेलं काही एकत्र येण्यास बंद असल्यामुळं आम्ही घरोघर बसून उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर केंद्र सरकारने, राज्य सरकारने आमच्या उपोषणाचा ताबडतोब विचार करून बिडी मालकांना कारखाने उघडण्याकरता परवानगी देण्यास आम्ही विनंती करीत आहोत।